तुम्ही जर पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करत आहात आणि कन्फ्यूज आहात की नक्की मी इन्व्हेस्ट कुठं करायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 3 असे बेस्ट लोकेशन की जे इन्व्हेस्टमेंटला सगळ्यात भारी आहे. सगळ्यात पहिलं लोकेशन आहे ताथवडे. कारण ताथवडे एक स्ट्रॅटेजिक लोकेशन असं आहे की जे वाकड पासून पण एकदम जवळ आहे, BRT रोड टच पण जवळ आहे, मुंबई जो आपला बेंगलोर नॅशनल हायवे तोही जवळ आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग आहे. आत्ता सध्या डेव्हलपिंग DP सगळे रोड डेव्हलपिंग फेजमध्ये आहेत, त्यामुळे फ्युचरमध्ये जसं इन्फ्रा डेव्हलप होईल ॲप्रिसिएशन तिथं तुम्हाला फार चांगलं मिळू शकतं. आणि त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला EMIT पार्कचं काम चालू आहे. जो वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे ते सुद्धा तिथून फार जवळ आहे, त्यामुळे त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. दुसरं लोकेशन आहे रावेत. रावेत जर आपण बघितलं तर तेही एक स्ट्रॅटेजिक सेंट्रल लोकेशन बनलेलं आहे की तिथून तुम्हाला निगडी असेल, प्राधिकरण असेल, पुढे तुम्हाला जर इंडस्ट्रियल झोनमध्ये जायचं असेल तर तोही एक चांगला मार्ग तिथे डेव्हलप होत आहे. त्याच्याशिवाय मुंबई कनेक्टिव्हिटी जी आहे ती सुद्धा चांगली आहे, कारण हायवे पण कनेक्टेड आहे आणि BRTची कनेक्टिव्हिटी सुद्धा रावेतला ही फार चांगली मिळालेली आहे. याच्याशिवाय फेज 3 मध्ये मुकाई चौक जे रावेतचं ठिकाण आहे तिथं मेट्रो स्टेशनचं प्लॅनिंग आहे आणि त्याच्यामुळे तिथले रेट अजून वाढू शकतात. आणि थर्ड लोकेशन आहे पुनावळे. पुनावळे सुद्धा एक आत्ताच्या कंडिशनला जर बघितलं तर थोडासा ट्रॅफिकचा इश्यू आहे, पण फ्युचरिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू हिंजवडी कनेक्टिव्हिटी अजूनही ओपन झालेली नाही आहे. जो फॉरेस्टची जी जागा आहे तिथून एक DP सँक्शन जाणार आहे, तिथे तुम्हाला ते जर ओपन झाली तर कनेक्टिव्हिटी भरपूर स्ट्रॉंग होईल. दुसरं त्याच्यात एक्झॅक्टली शेजारी वर्ल्ड ट्रेड सेंटरचं काम चालू आहे, त्याच्यामुळे सुद्धा पुनावळेची डेव्हलपमेंट फास्ट होऊ शकते. आणि त्याच्याशिवाय पुनावळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा भरपूर स्कोप आहे. त्या जशा जशा होतील तशा तशा तिथले रेट सुद्धा आहेत ना हे वाढणार आहेत, कारण त्याला मुंबई हायवे कनेक्टिव्हिटी आहेच आहे, पण ह्याच्याशिवाय हिंजवडीचे IT हब आहे त्यालाही कनेक्टिव्हिटी तुम्हाला 2-3 ठिकाणाहून मिळणार आहे. अशा तऱ्हेचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, कारण व्हिडिओ करताना थोडी मेहनत तर होतेच, आम्हाला प्रोत्साहन मिळेल. आणि तुमचे काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा.